शांतीलाल मुथा फाउंडेशन आणि साने गुरुजी निवासी माध्यमिक प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मूल्यवर्धन 3.0 शिबिरामध्ये आपल्या सर्वांचं मी संस्थेचा प्रतिनिधींना स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर इब्राहिम नला तथा उपसंचालक समन्वय SCRT महाराष्ट्र राज्य, असिस्टंट डायरेक्टर माननीय राजशेखर जी, प्रशिक्षण विभागाचे प्रमुख असलेले माझे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर जयपाल कांबळे सर, माझे सहकारी डॉक्टर राजेश गुरे सर, या संपूर्ण संकुलाचं नेतृत्व करत असलेले व ज्यांच्या कुशल संघटनेतून कुशल नियोजनातून आपण हे शिबिर प्रशिक्षण 4 दिवसाचं पूर्ण करणार आहोत, असे आमचे मित्र श्री प्राध्यापक उद्धवजी कराड सर। ज्या इमारतीत आपण बसलो आहोत त्या इमारतीत साने गुरुजी प्राथमिक माध्यमिक निवासी आश्रमशाळा चालते। त्याचं मुख्याध्यापकाचं काम व नेतृत्व करण्याचं काम करणाऱ्या डॉक्टर कविता गीते मॅडम, या प्रशिक्षणासाठी संपूर्ण जिल्हाभरातून 6 तालुक्यातून उपस्थित झालेले माझे सर्व शिक्षक बांधव, सर्व सुलभ, या उपक्रमाचे जिल्हा नोडल शांतीलाल मुथा फाउंडेशनचे जिल्हा नोडल दीपक गर्जे, त्यांचे सहकारी आणि इथला सर्व स्टाफ मित्र, मूल्यवर्धन 3.0 या उपक्रमासाठी आपण उपस्थित आहोत आणि प्रास्ताविक या सदरात मी आपल्याला बोलतो। 2015 ते 2019 या दरम्यान मूल्यवर्धन हा उपक्रम शांतीलाल मुथा फाउंडेशन मार्फत आपण इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत चालवलेला आहे आणि त्या उपक्रमाचा मागोवा घेतल्यावर त्याच्यातल्या सक्सेस स्टोरीचा आढावा घेतल्यावर आपल्या असं लक्षात आलं की हाच उपक्रम आपण वरच्या वर्गापर्यंत वाढवू शकतो आणि माननीय संचालक महोदयांनी त्यांना मान्यता दिल्यावर आता हा उपक्रम आपण महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमधल्या इयत्ता 1ली ते 8वी साठी राबवणार आहोत। अशा पद्धतीने या उपक्रमाचा आवाका आपण वाढवलेला आहे आणि हा उपक्रम आपल्याला तालुका स्तरावर गेल्यावर इयत्ता 1ली ते 8वीच्या सर्व शाळांमधल्या शिक्षकांचं प्रशिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे। या संपूर्ण 4 दिवसामध्ये आपल्या उपक्रमाचं मॉडेल, आपल्या प्रशिक्षणाचं मॉडेल हे पहिले 1.5 दिवस लेक्चर वे मेथडचं असेल की ज्यामध्ये तुम्हाला मूल्यवर्धन उपक्रमाची संकल्पना, मूल्यवर्धनची सुरुवात, त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचा परिचय करून देण्यात येईल आणि उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला ते उपक्रम कशा पद्धतीने घ्यायचे आहेत याचं गटांमध्ये डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे। यासाठी आपण 4 वर्ग केलेले आहेत। 4ही वर्गावर कोणते तालुके कोणत्या वर्गामध्ये बसणार आहेत याचं आपण नियोजन केलं, ते सांगितलं। संपूर्ण ज्या तालुक्यातून शिक्षक आले त्यांचं नियोजन झालेलं आहे। फक्त केज तालुक्यातल्या शिक्षकांचं नियोजन आपण सर्वात शेवटी ठेवलंय, कारण त्यांचं समायोजन आपल्याला 2 वर्गामध्ये 50 या संख्येची प्रतिपूर्ती करण्यासाठी केली। ही संपूर्ण प्रशिक्षणाची थोडक्यात मी तुम्हाला ओळख दिली। माझ्यासोबत राज्यस्तरावर ज्यांनी प्रशिक्षण घेतलंय अशी एक 20 जणांची टीम 4ही दिवस आपल्या सोबत असेल आणि अत्यंत उत्साही वातावरणात हे प्रशिक्षण आपल्याला पूर्ण करायचं। मूल्यवर्धनचा उपक्रम हा आपल्या बीड जिल्ह्याचा आहे। शांतीलाल मुथा फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय शांतीलालजी मुथा सर, हे आपल्या शिरूर कासारचे आहेत आणि त्यांचं हे स्वप्न आहे की ढासळत चाललेल्या समाज व्यवस्थेमध्ये कुठेतरी मूल्यांची बीजं पेरली जावी की जेणेकरून भविष्यात होणारा समाज हा अत्यंत सक्षम आणि सुदृढ व्हावा। या भूमिकेतून त्यांनी मूल्यवर्धनचं रोपटं लावलेलं आहे आणि आता त्याचा हळूहळू वटवृक्ष होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान देताना स्वातंत्र्य, समता, बंधुता याच्या मदतीनं भारतीय लोकशाही कशी सुदृढ होईल असं स्वप्न बघितलं होतं, परंतु गेल्या अनेक बदलत्या दिवसांमध्ये आपण हे अनुभवत आहोत की आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती ही थोडी प्रदूषित होत आहे आणि ही संपूर्ण प्रदूषित झालेली परिस्थिती जर आपल्याला स्वच्छ करायची असेल तर त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही। शिक्षणाच्या माध्यमातून मूल्यवर्धनाचं एकात्मिक अध्यापन आपल्याला विषयांच्या माध्यमातून कसं करता येईल याची मांडणी ह्या 4 दिवसात।
कारण नैतिकतेचे सर्व रस्ते अरुंद झालेले आहेत. नैतिकतेच्या रस्त्यावर वेगवेगळ्या दुष्प्रवृत्तीने अतिक्रमण केलेलं आहे आणि हे अतिक्रमण जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपल्या समोर असलेली जी पिढी आहे, जी भविष्यामध्ये भारताला आकार देणार आहे, त्या पिढीला मूल्यवर्धनचं टॉनिक, मूल्यवर्धनचं औषध दिल्याशिवाय आपला भविष्यातला समाज सुदृढ होणार नाही आणि लोकशाहीची बूज टिकणार. या मुख्य भूमिकेतून आपण हे मूल्यवर्धनचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. ही संपूर्ण मूल्यवर्धनची जी दिंडी आहे त्याचे सर्व पायिक आपण आहोत. आपल्याला ही दिंडी आपल्या खांद्यावर घेऊन यशस्वी करायचं आहे. येत्या 10-20 वर्षात आपली संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द समाप्त होईल, आपण सेवानिवृत्त होऊ, परंतु आपण जी पुढची 25 वर्ष जगणार आहोत ते जर आपल्याला शांततेनं समाधानानं जगायचं असेल तर आज वर्गात असलेल्या मुलांच्या भविष्याला आकार देण्याचं काम आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे करावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही मूल्यवर्धन दूत म्हणून काम करणार आहात. खरं म्हणजे मूल्यांची जोपासना ही प्रत्येक व्यक्तीच्या ठायी असते. मूल्य ही आपल्या अंगात दडलेली असतात, परंतु आजूबाजूच्या भोवतालच्या परिस्थितीमुळे आपण ती बाहेर काढत नाही. बाहेरचा परिस्थितीचा रेटा इतका विचित्र असतो की आपल्यात असलेली जी मूल्य असतात ती नेहमी दबून राहतात. अशा मूल्यांना थोडी जर आपण ऊर्जा दिली, ताकद दिली तर ती बाहेर पडतील आणि चांगल्या माणसांचं संवर्धन, चांगल्या माणसांचं नेतृत्व समाज स्वीकारेल. यासाठी मूल्यवर्धनाचा हा प्रकल्प आहे. थांबलेल्या पाण्यात, धरणाच्या थांबलेल्या पाण्यात प्रचंड ऊर्जा असते, परंतु जेव्हा हे पाणी आपण उंचावरून सोडू तेव्हाच त्या पाण्यापासून वीज तयार होते. लक्षात ठेवा, धरणाच्या थांबलेल्या पाण्यातून अजिबात वीज तयार होत नाही, साचलेल्या कुठल्याही गोष्टीतून काही तयार होत नाही. परंतु त्या गोष्टीला जर आपण वेग दिला, त्याची स्थिती बदलली तर 100% परिवर्तन होतं. तसं मी म्हणालो की मूल्य ही तुमच्या माझ्यात सगळ्यात आहेत. आपल्याला सगळ्यांना ती आवडतात, आपल्याला सगळ्यांना वाटतं की प्रामाणिकपणा असावा, पण आपल्याला कधी कधी वाटतं की मी सोडून दुसऱ्यात असावा. आपल्यातही तो असतो, पण जेव्हा आपल्याला अडचण येते तेव्हा आपल्याला जाणवतं की तो आपल्यापेक्षा दुसऱ्यात जास्त असतात. तर मूल्य सगळ्यांमध्ये आहे, ती मुलांमध्ये सुद्धा असतात. परंतु मुलांच्या भावविश्वावर सध्या ज्या ज्या गोष्टींना अतिक्रमण केलेलं आहे त्या गोष्टींमुळे मुलांची मूल्य हळूहळू दबत चाललेली आहे. त्यांना आपल्याला परत संवर्धित करावं लागेल. मी असं म्हणालो की मूल्य नसतात असं कोणाकडेच नाही, मूल्य प्रत्येकाकडे असतात. प्रत्येकाला चांगली गोष्ट आवडतच असते. फक्त चांगली गोष्ट आवडण्यासाठी त्याला जी ऊर्जा असते ती ऊर्जा देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. बघा, वाऱ्यामध्ये एक ताकद असते आणि हाच वारा जर आपण बासरीत बंदिस्त केला आणि विशिष्ट छिद्रातून बाहेर सोडला तर त्या वाऱ्याचे सुंदर सूर उमटतात आणि ते आपल्या कानाला श्रवणीय असतात, की ज्यामुळं आपल्याला खूप छानसं वाटतं, सुंदर वाटतं, आपली प्रसन्नता वाढते. तसं आहे आपल्या भोवती सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्यांना एका सूत्रात बांधून विशिष्ट छिद्रातून आपल्याला ती सोडायची आहे, की जेणेकरून भविष्यामध्ये जी आपली लोकशाही आहे ती आणखी सुदृढ समृद्ध होईल. आणि त्यासाठी आपला कुठंतरी हातभार लागलेला आहे याचं समाधान आपल्याला सेवानिवृत्त होताना झालं पाहिजे. यासाठी हा सर्व मूल्यवर्धनचा प्रकल्प आहे, प्रपंच आहे. या प्रपंचासाठी जे पडद्यामागं हात झटतायत त्यांचं तर योगदान आपल्यापेक्षा जास्त आहे. आपली तर भूमिका फक्त 4 दिवसाची नाम मात्र आहे. परंतु 2015 मला आठवतं 2012 पासून तसं मूल्यवर्धन सुरू झालं. प्रत्यक्षात 2015 पासून ते ऑन फील्ड आलं आणि आता त्याची सीमारेषा ही आणखी वाढत विस्तारत जाते. तर 100% आपल्याला ह्या प्रकल्पाला संपूर्ण पाठबळ द्यायचंय. यातले उपक्रम समजून घ्यायचे. मूल्यवर्धन म्हणजे काही एक्स्ट्रा काम आहे असं आपण अजिबात समजायचं नाही, कारण त्याच्यामध्ये असं तुम्हाला जेव्हा घटक संच दिला जाईल त्यावेळेस त्याच्यात आपण आपली भूमिका मांडलेली की आपलं जे अध्यापन आहे ते आपण एकात्मिक पद्धतीनं जेव्हा शिकू तेव्हा त्यामध्ये आपोआप त्यातली मूल्य येतील. कुठलाही घटक हा मूल्यवर्धनाची तासिका वेगळी होईल, मूल्यवर्धनाचा उपक्रम वेगळा होईल अशा पद्धतीनं होणार नाही. तो एकात्मिक पद्धतीनं आपल्याला शिकवायचा आहे. मग विषय आपला गणित असो, भूगोल असो, इतिहास असो, मराठी असो. मराठी शिकवताना आपल्याकडे 7वीला एक धडा होता, लाल बहादूर शास्त्री, एक प्रामाणिक व्यक्ती. आपण तो धडा वार्षिक टाचनात घेतला, वार्षिक नियोजनात घेतला, पुन्हा पाठ टाचनात घेतला, वर्गाध्यापनात घेतला आणि आपण तो धडा अगदी उपयुक्त योग्य पद्धतीने शिकवला. लाल बहादूर शास्त्री हे प्रामाणिक होते, असं झालं तसं झालं, त्यांना पेन सापडला, त्यांनी तो मुख्याध्यापकाकडे आणून दिला आणि मुख्याध्यापकाने त्यांचं कौतुक केलं. लाल बहादूर शास्त्रींना प्रामाणिक म्हटलं. हा धडा आमच्या शिक्षकानं पूर्ण असं मन लावून शिकवला आणि त्याचं मूल्यमापन पण झालं. आता मूल्यमापन आपल्याकडे ज्या पद्धतीनं होतं त्या पद्धतीनं झालं. आपण त्याच्यावर 2-3 प्रश्न विचारले. लाल बहादूर शास्त्रींना काय सापडला, मुलांनी सगळ्यांनी उत्तर दिलं, पेन सापडला.
लाल बहादूर शास्त्रींनी कुणाकडे दिला? त्यांनी सांगितलं मुख्याध्यापकाकडे. मुख्याध्यापकांनी काय केलं? मुख्याध्यापकांनी कौतुक केलं. प्रामाणिक कोण होते? लाल बहादूर शास्त्री. असं आपण वर्गात शिकवलं. 20 वर्षांनी आपण ज्याला धडा शिकवला तो मुलगा शिक्षणाधिकारी झाला आणि आमचा शिक्षक सेवानिवृत्त होऊन त्याच्या दालनात गेला. तो म्हणाला, अरे सर या मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही मला शिकवलंय, काय काम करणार? तो म्हणाला, माझी सेवानिवृत्तीची फाईल तुमच्याकडे अडकलेली आहे. तो म्हणला, अरे सर तुम्ही तर मला शिकवलंय, मी तुमची फाईल काढतो. पण सर म्हणाले, अरे ती फाईल निघत नाहीये, त्याला काही अडचणी येत आहे. तुम्हाला सर त्या अडचणी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील, त्याच्याशिवाय तुमची सेवानिवृत्ती होणार नाही. मुलगा तर सर म्हणाले, अरे पण मी तर तुला इतिहासात मराठीत शिकवलंय, तुला प्रामाणिकपणा, लाल बहादूर शास्त्री वगैरे. तो म्हणला, बरोबर शिकवलं, पण तुम्ही काय शिकवलं? लाल बहादूर शास्त्री प्रामाणिक होते. प्रश्न काय विचारला, कोण प्रामाणिक होते? लाल बहादूर शास्त्री. मला त्याच्याशी काय समजलं. आपलं अध्यापन हे अशा दुभंगी पद्धतीने शिकवल्या गेल्यामुळं आपल्याला अपेक्षित असलेली मूल्य, राज्यघटनेला अपेक्षित असलेली मूल्य आपल्याला भावी पिढीत दिसत नाही. एक शिक्षक म्हणून नाही, पण 100% सांगतो, एक पालक म्हणून तुम्ही 100% चिंतित आहात. कारण तुमच्या मुलांचं वर्तन हे तुमच्याशी कसं आहे हे तुम्ही आत्मपरीक्षण माझ्यासहित करा आणि आपल्या डोक्यावर, आपल्या कपड्यावर 100% 3-4 आट्या पडल्याशिवाय राहणार नाही. असा कुणी बहादर पालक नाही की मी फार सुखी आहे आणि माझे मुलं फारच अगदी नैतिकतेच्या पातळीवर जगत आहेत, असं शक्य नाही. हे सगळं घराघरापर्यंत आपल्या येऊन पोहोचलेलं आहे, परंतु ते वर्गावर्गातून आपल्याला आता हळूहळू साफ करावं लागेल. त्यासाठी मूल्यवर्धनचा हा प्रकल्प आहे. हे छोटंसं प्रास्ताविक मूल्यवर्धनची भूमिका आपल्याला समजावी आणि आपली मानसिकता 4 दिवसात तयार व्हावी यासाठी सांगितलंय. परत एकदा उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि मला प्रास्ताविकाची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. सरांनी आपल्याला मूल्यवर्धन उपक्रमाची या ठिकाणी ओळख